नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर व्लॉगची सुरुवात आपण डायरेक्ट जिम मधून केली. आज होता आपला शोल्डर आणि ट्रायसेप डे. नेहमीप्रमाणे आम्ही सुरुवात केली शोल्डरने. मस्त शोल्डरचे 4 व्हेरिएशन मारल्यानंतर आम्ही सुरुवात केली ट्रायसेपसाठी. डबल मसल असल्यामुळे दोन्ही मसलला तेवढंच टार्गेट करावं लागतं, तेवढेच सिरियसनेसने. म्हणून आम्ही दोन्ही मसलचे 4 ते 5 व्हेरिएशन मारले आणि जसा वर्कआउट संपला तसं आम्ही नंतर स्ट्रेचिंग केली आणि त्यानंतर मीलही खाऊन घेतली. जसा वर्कआउट आमचा संपला तसं योगेश सरांनी जिमला लॉक केलं आणि मला येऊन पोहोचवलं स्टँड वरती. वाटेत आपण मेडिकलमध्ये थांबलेलो, कारण काही गरजेचं सामान आपल्याला हवं होतं. त्यानंतर आपण येऊन पोहोचलो स्टँड वरती. वाटलं आपली बस लागली असेल, पण तसं काही झालं नव्हतं. बस आज एरवीपेक्षा थोडी लेट लागलेली. जशी बस आली तसं आपण आपली सीट पकडली आणि हा बाबू आपल्याला खिडकीतून कसं लपून बघत होता ते बघा. त्याची ही गंमत बघितल्यानंतर मला तर मजा आली. पण पोहोचलो तसं बघितलं तर मम्मी आज घावणे बनवत होती, ते पण नाचणीचे. त्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि खूप दिवसापासून मला इन्स्टावर व्हायरल झालेली एक दही तडकाची रेसिपी करायची होती खूप दिवसापासून. म्हणून त्यासाठी लागणारं सगळं सामान आपण काढून घेतलं आणि पहिली स्टेप होती म्हणजे ते एक दही घुसळायचं. त्यासाठी आपण ही रवई घेतली आणि ते करताना आपल्याला मम्मी म्हणाली की हे इन्व्हेन्शन तुझ्या पप्पांनी केलेलं. म्हणजे ही जी रवई तुम्हाला दिसते त्या पप्पांचा कारखाना असताना त्यांनी ती बनवलेली. आणि ही गोष्ट माझ्या जन्माच्या आधीची आहे, म्हणजे 2000 वगैरे मध्ये. आणि ते ऐकून मला खूप भारी वाटलं. आणि त्या रवईची आयडिया पण एवढी भारी आहे की नॉर्मल रवई आपल्याला घुसळून घुसळून आपली एनर्जी वाया जाते. ह्याच्यात जास्त काय नाही, ह्याच्यात फक्त प्रेस करायचं अप डाऊन आणि झालं, घुसळून ताक तयार. त्यानंतर भारी असा राई, जिरा, हिंग, कढीपत्ताचा मस्तपैकी तडका दिला आणि त्याच्यात आपण दही टाकली. फ्लेवर प्रमाणे आपण टेस्ट प्रमाणे आपण लाल मिरची वगैरे घातली आणि दही तडका इज रेडी. शेवटी मस्त कोथिंबीरने असं गार्निश वगैरे करून आपला दही तडका आपण बनवून घेतला आणि लगेच बसलो जेवायला. सो दॅट शिट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.